ज्या प्रकारे आपण बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अधिकारी कर्मचारी कशा प्रकारे नोकरी करतायत अशा प्रकारचा विषय प्रहार संघटना त्यासोबत एबीपी माझाने समोर आणला होता आणि आता या सगळ्यामध्ये आज दिव्यांग कल्याण विकास प्रतिवादी समितीची बैठक आहे आणि आपल्यासोबत बच्चू कडू आहेत जे या बैठकीला हजर राहणार आहेत। खरं तर आपण तो मागच्या आठवड्यात विषय आणला, आंदोलन सुद्धा तुमचं झालं, मात्र सरकारकडून कुठल्याही प्रकारे दखल त्याची घेतली जात नाही। आम्ही काही मंत्र्यांकडे पण गेलो पण मंत्री सुद्धा ऑन कॅमेरा बोलायला तयार नाहीत। असं काय आहे ज्यामुळे घाबरतायत सरकार या सगळ्यावर कारवाई करायचं? काय झालंय का हे करप्शन म्हणजे शिष्टाचार झाला असं एकंदरीत चित्र आहे। याचा लोकांना राग का येत नाही हा मोठा प्रश्न आहे। आम्हाला असं वाटलं होतं का आम्ही बच्चू कडू वेबसाईटवर हे सगळे नाव मागितलेले 450 नावं आले आणि त्याचं आम्ही पूर्ण खोलात जाऊन काम करण्याचं सुद्धा ठरवलं। जे दिव्यांगच नाही त्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागणं ही 420 आहे। त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, अटक व्हायला पाहिजे आणि ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र चुकीचे दिले त्यांना पण या सगळ्यांवर कारवाई फार अपेक्षित आहे। आणि मग असं असताना ते कारवाई का होत नाही? तर ह्या गोष्टीसाठी जरी आंदोलन करावं लागत असेल किंवा तुम्हाला वारंवार ते न्यूज दाखवायची वेळ येत असेल तर ही मोठी शर्मिंदाची गोष्ट आहे। आम्ही एवढे नाकामे का झालो हा पुन्हा प्रश्न इथे निर्माण होतोय। आम्ही थोडं आता हे गडबड आहे झाली आंदोलनाची। आता 21 तारखेला आम्ही इथे एक जमलस्तर आंदोलन करू त्या संदर्भात दिव्यांग सचिवाच्या कार्यालयासमोर, कारण दिव्यांग सचिव आता वाघमारे आहे। 21 तारखेला दिव्यांगाचे मंत्री सीएम साहेब स्वतः आहे, त्यांनी दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आज बैठकीत तुम्ही हा विषय घेणार आहात का? कारण आज बैठक आहे, तुम्ही सुद्धा उपस्थित असणार आहात आंदोलनानंतर। आज काही याच्या बाबतीत बैठक नाही, आमची फक्त भेट आहे 11 वाजता नंतर सीएम आले तर। म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात एक बैठक देण्यात आली आहे दिव्यांग कल्याण विकास प्रतिवादी समितीची, मला माहित नाही। तर आम्हाला काय नावापुरतं अभियानाचं अध्यक्ष केलं, गावात जा, जिल्ह्यात जा, तक्रारी घ्या एवढा पुरतंच। इथं दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात ते आम्हाला कळवत नाही, माहिती होत नाही, भांडावं लागतं, भांडून आम्ही ते करून घेतो। अजूनही आम्ही म्हणाले अध्यक्ष आहे पण अनेक विषय तुम्ही मांडले, त्याची कुठे दखल घेतली आहे सरकारने? कारण सरकारमध्ये असताना तुम्ही आम्ही दखल घेऊ ना। कसं आहे, आम्ही याच्यासाठी म्हणलं का तुम्ही दखल घ्या, नाही दखल घेतली तर मग आता निवडणुकीतूनच दखल दाखवून देऊ आपण। बच्चू कडू नाराज आहेत का? कारण ज्या प्रकारे आंदोलन सरकारमध्ये असताना तुम्ही एक काय टीव्ही वाल्यांना हा मला समजत नाही, मी कशाला नाराज राहीन? इथे असा येतो की सरकारमध्ये लोक नाराज, तुमचा हा प्रश्नच मला समजत नाही। असा प्रश्न टीव्ही वाले चॅनलवाले का विचारतात मला समजत नाही। मी कशाला नाराज राहणार आहे? लोक नाराज आहे हो सरकारवर। आमच्या मागण्या आहे, मागण्या करणं म्हणजे नाराज आहे असं नाही आहे, त्याची गरज आहे। कारण का मी एक मागणी केली, तुम्ही तुमच्या आईला दूध मागितलं म्हणजे बाळ नाराज आहे असं होतं का? तुम्ही म्हणतात ना लोक नाराज आहेत, त्याच्यामुळे मी प्रश्न विचारतो, सरकारवर लोक नाराज आहेत का? मी नाराज आहे हा प्रश्न नाही आहे। आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही लाडकी बहीण आणली, लगेच 1500 दिले, दिव्यांगाचा महिना 200 पासून 600, 600 पासून 1000 आणि 1500 असा केला। अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी तुमचे हात समोर येत नाही आणि घरी बसून योजना देण्यासाठी तुम्ही मात्र फक्त मतापुरता विचार करून समोर जात असेल तर ते चुकीचं आहे। ठीक आहे, योजना चांगली आहे, मान्य आहे, पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवताय, अनाथांना का बाजूला ठेवताय? ज्या विधवा भगिनी आहे त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही। विधवा भगिनींना तुम्हाला संजय गांधीचा पगार भेटन तेवढाच भेटणार आणि तुम्हाला लाडकी बहीणचा तुम्हाला फायदा होणार नाही, असं चुकीचं आहे। मला असं वाटतं का आताही काही आमदार असे म्हणतात की मत द्या नाही तर ते 1500 आम्ही हप्ता परत घेऊ। बऱ्याच लोकांना असं वाटते का बा आपण खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीतला पैसा, खिशातला पैसा, घरदार विकूनच पैसे त्यांनी या लाडक्या बहिणीसाठी दिले असं वाटते काही आमदारांना। तर ते मला वाटते फार चुकीचं आहे। असं संभ्रम निर्माण झालेला आहे। हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या मेहनतीतून
सकाळी ब्रश जरी लावला तोंडाला, तोंड जरी धुतलं ना, त्याचाही GST देतं सरकार. लोक सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत, आणि रात्रीचा फॅन चालू राहिला तर रात्रभर त्याचाही कर लोक भरतात. हे काही लोकांना विसर पडलेला आहे. त्याला असं वाटते का आपल्या बापदाद्याच्या कमाईतूनच योजना चालू आहे, तर हे चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न, हा लढा बच्चू कडून तर सुरूच राहणार सरकारमध्ये असताना सुद्धा? कसं आहे, सरकार हे लोकांसाठी आहे. जेव्हा लोकांसाठी सरकार नसतं तेव्हा आमच्या रक्तातला दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा तो कायम राहणारच आहे. आम्ही त्याची कधी फिकर केली नाही. मला एखाद्या मोठ्या पक्षात जाता आलं असतं ना. हे असले धंदे काय म्हणते अंगावर केसेस लावून घ्यायची गरजही राहिली नसते. 350 केसेस म्हणजे लहान जोक नाही आहे. हाय आम्हाला तो, आमची आता ती काय म्हणते आमच्या रक्तात तो गुण आलेला आहे, तो कधी कमी होणार नाही. त्यामुळे हे होते बच्चू कडू, त्यांचं असं म्हणणं आहे की लोक नाराज आहेत आणि त्यामुळे ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या परिपूर्ण केल्या पाहिजे सरकारने, आणि त्यासाठी हा लढा त्यांचा सुरू राहील. कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.